सगळ्यात आधी जे पंढरपुरात म्हणजे वारी दरम्यान होत असतं ती एक वारीमधली एक महत्वाची क्रिया मला करायची आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतोय. डॉक्टर दिंडी म्हटल्यानंतर आळंदी ते पंढरपूर स्वामी समर्थांच्या पादुका नेणारी एकमेव दिंडी ती डॉक्टर साहेबांची आहे. आणि नुकतीच आषाढी एकादशी 4 दिवसांपूर्वी झाली. त्यांना वंदन आपण नक्कीच केलं पाहिजे. माऊली रामकृष्ण हरी. एका एका लागतील पाहिजे. किती वर्ष आपला हा दिंडीचा प्रवास सुरू आहे? मौली हा एक 32वं वर्ष आता आमचं पूर्ण झालेलं आहे. 32 वर्ष हा यज्ञ आहे मी म्हणेन. सुरुवात मॅडम अगदी याच्यामध्ये झाली होती की आम्ही माझे काही वारकरी मित्र चर्चेमध्ये म्हणायचे की बाबा वारीला पाहिजे. मग आम्ही काय केलं की कुतूहल म्हणून मी आणि माझी मिसेस डॉक्टर अनुराधा आम्ही दोघांनी सुरुवात केली. म्हटलं जाऊया आपण पाहूया वारी म्हणजे काय. आणि आमच्याकडे आम्हाला तसा अनुभव काही नव्हता की औषधं कोणती घेऊन जायची, वारकऱ्यांची सेवा करायची आहे, औषधं कोणती घेऊन जायची. मग आम्ही काय केलं, फक्त फिजिशियन सॅम्पल्स बऱ्याच डॉक्टरांकडून जाऊन गोळा केले. 5-1 बॉक्स आम्ही गोळा केले आणि आमच्या एका मित्राची कमांडर गाडी होती महिंद्राची, ती घेतली आणि आम्ही प्रवास चालू केला. सुरुवातीला लक्षात आलं वारी खूप कठीण आहे. सकाळचा प्रातःविधी आणि आंघोळ खूप अवघड व्हायचं आणि त्याचबरोबर रात्रीचं झोपणं आमचं कमांडर गाडीमध्ये व्हायचं. आणि आंघोळ आम्ही ज्या पाण्याच्या टँकर असतील आणि जिथं जिथं कुठं पाण्याचा उपसा होतो अशा ठिकाणी आम्ही जाऊन आंघोळ करायचो. आणि या अवधीमध्ये या अनुभवामध्ये आम्हाला लक्षात आलं की वारकऱ्यांना औषधं खूप लागतात. आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला माहीत असेल की अबाव 50 वर्षाच्या वरचे लोक जास्त असतात, तरुण कमी असतात. 70-80 वर्षाचे 90 वर्षाचे पण वयस्कर वारकरी असतात. अशा वेळेला लक्षात आलं की ही औषधं आपण जी घेऊन जातोय ती खूपच कमी आहेत. फक्त 5च बॉक्स आमच्याकडे होते आणि आम्ही ती 5 ते 6 दिवसच आम्ही पुरवू शकलो. मग आम्ही नक्की केलं नाही आता पुढच्या वर्षी आपण जास्तीत जास्त औषधं घेऊन जायची. आणि आम्ही सगळ्यांनी नक्की केलं आणि कंपन्या ज्या असतात वेगवेगळ्या औषधाच्या त्यांना आम्ही आवाहन केलं. आणि मॅडम तुम्हाला सांगायला आनंद वाटतो मला, दुसऱ्या वर्षी आमचा ट्रक भरला औषधाने. आणि दुसऱ्या वर्षी ज्यावेळेला आमचा ट्रक भरला मग आता डॉक्टर्स गोळा करायचे, कारण ट्रक तर भरलाय, मेडिसिन तर भरपूर आहे. मग वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे जायचं, त्यांना इंटर्न्स मागायचे, पीजी मागायचे. आणि दुसऱ्या वर्षी आमची पूर्ण 22 दिवसाची दिंडी झाली. फक्त त्याच्यासाठी फक्त मेहनत करावी लागली. थोडंसं लोकांना सुरुवातीला काय होतं मॅडम की अशा सेवा देणाऱ्या फक्त 2च संस्था होत्या. एक आपली दगडूशेठ हलवाईची एक सेवा होती, त्यांची एक वैद्यकीय सेवा ती असायची. त्याचबरोबर एक चांडक म्हणून एक संस्था आहे, त्यांची वैद्यकीय सेवा असायची. या 2च सेवा देत होत्या संस्था. त्यात आमची भर पडली 93 पासून. नाही, भर पडली म्हणजे अहो किती मोठी सेवा खरं तर आपण करताय. कारण आरोग्य सेवा या संपूर्ण वारी दरम्यान वारकरी माऊलींना खूप गरजेची असते आणि ती या आपल्या माध्यमातून आणि त्यातूनही दुसरी एक महत्वाची बाजू ती म्हणजे स्वामी समर्थांच्या पादुका घेऊन जाणारी एकमेव आपली दिंडी आहे. त्याच्यात कसं झालं मॅडम की मी सगळीकडे पाहायचो सगळ्या संतांच्या पादुका आनंदी ते पंढरपूर यायच्या. मी गजानन महाराजांची पाहिली, इतर संतांची पाहिली, मला स्वामींची नाही दिसली. आणि स्वामी आमचे गुरु, म्हटलं आपल्या स्वामींची दिंडी असली पाहिजे असं मनामध्ये आलं आणि आम्ही स्वामींची दिंडी सुरुवात केली. सुरुवातीला मला तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल तुम्हाला, फक्त रथ एक होता मोठा आणि आम्ही फक्त 4 जण होतो. आळंदी ते पंढरपूर स्वामींच्या पादुका घेऊन जाणारे फक्त 4 आम्ही वारकरी सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर आज मला आनंद वाटतो 170 वारकरी जे स्वामींचे भक्त आहेत ते आमच्या बरोबर आज आहेत. आम्ही वारकऱ्यांकडून बीशी, तुम्हाला माहिती असेल की जे वारकरी येतात त्यांच्याकडून बीशी घेतली जाते. बीशी म्हणजे पैसे घेतले जातात.
परंतु आम्ही पैसे वगैरे घेत नाही आणि स्वामींची पादुका घेऊन जाणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था आपली जी आहे ती माऊली ट्रस्ट आहे. नुकतंच हे सगळं वारीचा तो अनुभव घेऊन आपण आत्ता इथे आहात उपस्थित. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक वेगळीच अनुभूतीची वारी आपण इथे करतो आहोत. काय या सगळ्यातनं तुम्हाला अनुभव मिळत आलेला आहे किंवा मिळतो? मॅडम, अनुभव म्हणाला तर मला सांगता येणार नाही तितके अनुभव आहेत स्वामींचे. बऱ्याच वेळेला जे बरीच संकट आली वारी करते वेळी, बरेच ऍक्सिडेंट. एका वेळेला तर आमच्या डॉक्टरांचा हात गेला प्रवास करताना. म्हणजे प्रवास करताना रात्री 3 वाजता मला वाटतं बंडी शेगावच्या इथं त्याने हात असा बाहेर काढला होता तो ओमनीमधून जाताना. त्यावेळेचा प्रसंग मला आठवलं तर मला कापरं वाटतं. आणि त्या डॉक्टरांना 15 मिनिटं कळायला पण नाही की माझा हात गेलाय. परंतु नशीब आमचं चांगलं की तो हात आम्ही पूर्ववत करू शकलो नाही, परंतु आम्ही डॉक्टरांचा त्या जीव वाचवू शकलो. म्हणजे असे प्रसंग आहेत. त्यावेळेला स्वामीने आम्हाला, म्हणजे आम्ही स्वामींचा दावा केला, तो हात आम्ही शोधून हे केला. परंतु त्यावेळेला मॅडम, आता तुम्हाला मी सांगू, 96-97ची घटना. त्यावेळेला इतकं काय प्रगत आपलं नव्हतं आणि त्यामुळे ते आम्ही शक्य नाही झालं. असे बरेच ऍक्सिडेंट म्हणा असे घडलेले आहेत आणि त्यातून स्वामीने आम्हाला बळ दिले. एकूण आपण डॉक्टर आहात स्वतः आणि म्हणजे सगळ्या आपण म्हणावं की विज्ञान या विषयाशी तो सगळा भाग निगडित आहे. तर विज्ञान आणि अध्यात्म हा समन्वय कुठेतरी आपण आपल्या आयुष्यात साधलेला आहे. ही स्वामी भक्ती जी आहे ती आपल्या आयुष्यात कशी जुळून आली? मॅडम, आता कळत नव्हतं ते झालेलं आहे असं मी तुम्हाला नक्की सांगू शकत नाही कसं झाले. परंतु स्वामी आमचे गुरु आणि स्वामींना पाहिलं की आम्हाला पांडुरंग दिसतो. मग तिथं संपलं मॅडम की वाक्य वाचलं होतं, कुछ लोग बहुत कम बोलते हैं लेकिन उनके हुनर बोलते हैं. नाही, बोलणं कमीच आहे माझं. यांच्या बरोबर असते मी, सदैव असते. कारण काय सदैव म्हणण्यापेक्षा नाही, पण स्वतः तुम्ही देखील डॉक्टर आहात त्यामुळे खूप महत्वाचा सहकार्याचा तो देखील भाग आहे. या एकूणच तुमच्या काय म्हणू दोघांच्याही या सेवेबद्दल नाही, ही जी सेवा आम्ही दोघांनी चालू केली त्याच्यामध्ये हे ऍक्च्युली टीम वर्क आहे. अगदी सुरुवात जरी आम्ही केली असली तरी आमच्या बरोबर कारण हे काही दोघांचं कार्य नाही. आमचे सहकारी सर्वस्वी श्री मोकाशी खान, दिनेश सांगळे, डॉक्टर संतोष कुमार जैन, डॉक्टर ललिश कुदळे, डॉक्टर शंकर सावंत, कृष्णा पवार, कल्पना पवार, श्री रवींद्र आवटी, पांडुरंग नायकवडे, प्रकाश बोरकर, बाळा हाबडे, श्रीमती कल्पना भंडारी, डॉक्टर भट, श्री सूर्यकांत वाडिले, या सर्वांचा यात सहभाग आहे आणि यांचं सहकार्य आहे. हे टीम वर्क संघटन आहे. हो, संघटन. हे एकट्याने काही होत नाही. परंतु एक मात्र आहे की जसं स्वामी म्हणतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे मात्र मला नक्की मी सांगू शकेन कारण त्यांच्यामुळेच हे कार्य पुढे चाललेलं आहे, प्रगती होते आहे आमची. आणि जसं सर म्हणाले, याच्यामध्ये साहेब म्हणाले की वेगळे अनुभव येतात. आता तुम्हाला माहितीये की जसं रिंगणाचा सोहळा असतो, तर रिंगणाच्या सोहळ्यामध्ये सुद्धा तो जो घोडा धावतो माऊलीचा, तेव्हा त्याच्यामध्ये त्या वारकऱ्याला या ठिकाणी एवढी मोठी खोच पडली की तिथं इमर्जन्सी आम्हाला टाके घालावे लागले. ही कधीची 96ची गोष्ट सांगायला मी. मग त्यावेळेस ते टाके घालण्याचं काम, आता खूप सेवा अवेलेबल आहेत, खूप अँब्युलन्सेस आहेत, बरेच मेडिकल सेवा आता उपलब्ध आहे. पण त्यावेळेस 96मध्ये 97मध्ये तेव्हा हे एवढं नव्हतं. तेव्हा सुचरिंग पासून वगैरे, ड्रेसिंग पासून, इंजेक्शन, सलाईन लावण्यापासून हे सगळं केलेलं आहे. आता जरासा थोडा फरक पडलाय, पण जशी मोबाईलची यामध्ये एंट्री झालेली आहे म्हणजे एक सांगते नाही, त्या मोबाईलमुळे म्हणजे एकूणच सगळं डिजिटलायझेशन झालेलं आहे. फरक पण तरुण सुद्धा त्यामुळे वारीकडे वळतोय, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. खूप तरुण, या तरुण पण खूप होते, वयस्कर तर लोक असतातच, तरुणांची पण म्हणजे मी पण बऱ्याच माऊलींना या वारी दरम्यान झी टॉकीजच्या माध्यमातून गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या चित्रीकरणासाठी आम्ही जातो. सगळ्यात उत्साही जे माऊली असतात ते 80 अधिक असतात. हो हे मला नेहमीच कळून चुकलंय. काय त्यांचा उत्साह आणि त्यांच्या डोळ्यामध्ये जे चैतन्य असं असतं की माऊली माझ्याकडनं वारी करून घेते माऊली असं. आणि आता ह्यावेळेस काय झालंय, YMT कॉलेजचे आहे
तिकडचे पण इंटर्न्स पीजी वगैरे यांची आम्हाला दरवर्षी खूप साथ असते. तिकडचे डॉक्टर्स आमच्या बरोबर असतात की जेणेकरून म्हणजे आमचं डॉक्टरांची जी दिंडी जी म्हणवतो आपण, बरोबर. आणि एवढंच नव्हे तर भांडूप म्हणा किंवा मुंबईतल्या अनेक ठिकाणचे, वसई म्हणा, विरार म्हणा, या हो. ठिकाणचे डॉक्टर्सचे ग्रुप या ठिकाणी जॉईन होतात आम्हाला. मग 8-8, 10-10 जण एकाच दिवशी एकाच सेवा वेळी म्हणून मग. ते सुद्धा येतात. भले ते 2 दिवस असतील, येतात आणि सेवा करतात. बरोबर. हो. हा. मॅडम, आता तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की रोजचे आपल्याबरोबर 40 डॉक्टर्स असतात मॅडम, वा, वा. सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत जवळजवळ 400 डॉक्टर्स मॅडम आपल्याबरोबर वारीमध्ये दैवी असतात. आहे, दैवी. आणि त्याच्यामध्ये जर तरुण डॉक्टर जर म्हणालात तर जवळजवळ तुम्हाला मी सांगू 300 तरुण डॉक्टर असतात आणि 100 सिनियर डॉक्टर्स असतात. आणि ही वारी करते वेळी इतके तरुण डॉक्टर्स आणि इतके सगळे टीम घेऊन जाताना मला दरवर्षी बरेच लोकांचे फोन येतात डॉक्टरांचे, मला सुद्धा जॉईन करून घ्या. परंतु कसं होतं मॅडम की मी सगळ्यांना मी घेऊन जाऊ शकतो, परंतु तिथं मला व्यवस्था करता येत नाही. बरोबर. आता आमच्याबरोबर मॅडम सुरुवातीला 4 ॲम्ब्युलन्स असतात, त्याच्यानंतर 4 च्या 6 होतात, 6 च्या 8 होतात. कारण का सुरुवातीला आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला जास्त ॲम्ब्युलन्सची गरज नसते. 50-1 किलोमीटर झाल्यानंतर मग लोकांचे पाय दुखणं, ऍक्सिडेंट होणं वगैरे त्यावेळेला मग आपल्याला ॲम्ब्युलन्स लागतात. 4 चे 6, 6 चे 8, 8 चे 10, 10 चे 12 आपण अशी यामध्ये- ॲम्ब्युलन्स मॅडम हो आपल्याबरोबर ना. असतात मॅडम. वा, वा. एवढं आपण म्हणू शकतो की आपली भक्ती परंपरा आहे ती मोठी होते हो. या निमित्ताने. जास्तीत जास्त आणि सेवा अधिकाधिक, होते मॅडम, जास्तीत जास्त सेवा. व्यापक होते आणि हो, हो. सेवा करण्याची इच्छा अनेकांच्या मनात या निमित्तानं हो. निर्माण होते. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि- ही स्वामी कृपा आहे. राईट मॅडम. आता पुढच्या वर्षाच्या सेवा द्यायला जे डॉक्टर मंडळी जी येणार आहेत त्यांची नावांची नोंदणी सुद्धा सुरुवात झाली. सुंदरच, अप्रतिम. म्हणजे ज्यांना मी यावर्षी घेऊन जाऊ शकलो नाही त्यांना असे पुढचं- बरेच डॉक्टर्स, बरेच कार्यकर्ते. कारण मॅडम काय होतं की मी जास्तीत जास्त लोकांना घेऊन जाऊ शकतो, परंतु मी त्यांची राहण्याची सोय नाही करू शकत. नाही, बरोबर आहे. कारण बऱ्याच गावामध्ये हॉटेल्स नाही आहेत हो, अगदी. आणि राहण्याची सोय म्हणजे सगळंच आलं मॅडम. हो. जेवण आपण मॅक्झिमम देऊ शकतो मॅडम, त्याचा काही प्रॉब्लेम हो, येत हो. नाही. परंतु संध्याकाळची त्यांना राहण्याची सोय, त्यांची बाकी इतर सोयी करणं खूपच अवघड होतं. हो. तरी सुद्धा मॅडम आमच्या बरोबर एका वेळेला स्वामी समर्थांची दिंडी ही आमची वेगळी असते. तो एक पार्ट ऑफ आमचा ट्रस्ट बरोबर, झाला. हो. वैद्यकीय सेवा आमची एक वेगळी असते. वेगळी असते. त्याचबरोबर मॅडम तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की मी पाहायचो की दगडूशेठ हलवाईंचं अन्नदान वेल्लेलं असायचं आणि ते वेल्लेच्या तिथं जाऊन मी पाहायचो, अरे इतकं छान अन्नदान हे करतात, आपण का करू नये स्वामींच्या नावाने. आणि तसा योग जोजून आला मॅडम. गिरगाव आपले स्वामी समर्थ मठ गिरगाव, ते कैलासवासी अभ्यंकर साहेब ते तिथले विश्वस्त होते. ते दरवर्षी माझ्यावर वारीला यायचे आणि आम्हाला काय व्हायचं की डॉक्टरांना जेवणासाठी आम्हाला साहित्य मिळायचं, शिदा मिळायचं. आणि बऱ्याच वेळेला काय व्हायचं, तो शिदा शिल्लक राहायचा. मग 2006 साली आम्हाला दिसलं शिदा खूप शिल्लक आहे, आता काय करायचं. म्हटलं याचं आपण अन्नदान करता येईल का. मग मी आमचे ते गिरगावचे विश्वस्त अभ्यंकर साहेबांशी चर्चा केली. साहेब म्हटलं धान्य खूप आहे, आपण अन्नदान चालू करूया का. ते म्हणाले करूया. बस आम्ही निर्णय घेतला, अन्नदान म्हटलं ते 2-4 हजार लोकांना होऊन जाईल. त्यावेळेला पत्रावळी सुद्धा घेण्यासाठी पैसे नव्हते. मग आमचे एक विश्वस्त दत्तात्रय जाधव ते नुकतेच नेव्ही रिटायर्ड झाले होते. त्यांना आव्हान मी केलं, अरे म्हटलं पत्रावळ्या घ्यायचे आहेत अकलूजवरून, मला एक तू 5 ते 10 हजारची मदत कर. त्यांनी 1 मिनिटात जाऊन अकलूजवरून 10,000 पत्रावळ्या आणल्या आणि अन्नदान स्वामींचं सुरू झालं आणि त्या वर्षी 10,000 लोक जेवण केले. आणि तेव्हापासून जी सुरुवात झाली अन्नदानाची ती आजतागत आहे. नाही, आज आणि ही अशीच सुरू राहू दे. आज मॅडम ही सेवा जवळजवळ अशीच अनंत अखंड होऊ दे, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मॅडम मी आज जवळजवळ 1 लाख वारकरी स्वामी भक्त अन्नदानाचा लाभ घेतात. वा, वा. 5 ठिकाणी अन्नदान होतं. एक जेजुरीला सुरुवातीला होतं, त्याच्यानंतर आम्ही 4 ठिकाणं आम्ही वेगळी निवडली. फलटणपर्यंत मॅडम अन्नदान भरपूर होतं, परंतु फलटणच्या पुढं अन्नदान होत नाही, कमी होतं. मग आम्ही त्याचे ते टप्पे निवडले, जसं वेळापूर आहे, बंडी शेगाव आहे
आणि वाखरीला सर्व संतांच्या पालख्या येतात त्यावेळेला तिथं एक 15 ते 20 लाख लोकांचा हो हो मॉब असतो. बरोबर. मग आम्ही म्हटलं चला तिथं हे जे 5 टप्पे आहेत या ह्याच्यामध्ये आपण अन्नदान करायचं आणि या संपूर्ण टप्प्यामध्ये 5 जवळजवळ 1 लाखाच्या वरती लोक अन्नदानाचा लाभ घेतात मॅडम. वा वा. आणि खरोखर म्हणजे ही आपण कलियुगात म्हणतो तर अन्नदानास इतकं श्रेष्ठ दान दुसरं कुठलं नाहीये. आणि ही सेवा देखील या निमित्तानं स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं होतीये. ही अशीच होत राहू दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि स्वामी दरबारात आज तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे अंतःकरणापासून आभार व्यक्त करते. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. एक स्वामींचा आशीर्वाद म्हणून एक छोटीशी भेट आम्हाला तुम्हाला द्यायची, त्याचा आपण स्वीकार करावा अशी आपणास विनंती करते. श्री स्वामी समर्थ महाराज. आपण